हॅलो एव्हरीवन. आजच्या बीआरएमच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो फर्स्ट युनिट कालच्या लेक्चरला संपवलाय त्या पुढचा जो पार्ट तुमचा असणार आहे सेकंड युनिट. सेकंड युनिट मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली डेटा कलेक्शन कसं करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला बरेचशा मेथड्स दिलेल्या आहेत, ते आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. इंट्रोडक्शन, मिनिंग, टाइप्स, मेथड्स आणि सेकंडरी डेटा वर्सेस प्रायमरी डेटा अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. आपल्या इंडेक्स मध्ये जो सिलेबस मी तुम्हाला दाखवलाय त्यानुसार ह्या पद्धतीनेच आपण पुढे जातोय. तर एक्झॅक्टली डेटा कलेक्शनची जी इंट्रोडक्शन आहे, नेक्स्ट पेज वर बघूया की डेटा कलेक्शन म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली आपल्याला. हा क्वेश्चन बऱ्याचशा मुलांना पडतो की मॅडम प्रोजेक्ट करायचा आहे किंवा रिसर्च करतोय मी, रिसर्च बेस आपला प्रोजेक्ट आहे, तर मग मला जो डेटा कलेक्ट करायचा तो कसा करणार आहे मी, माझा टॉपिक तर मी सिलेक्ट केलाय, माझ्या आवडीचा आहे, तर मग यासाठी तुम्हाला जो डिसिजन घ्यावा लागतो डेटा कलेक्शनचा, तर एक्झॅक्टली डेटा कलेक्शन मध्ये काय करायचं, इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला या चॅप्टर मध्ये स्टडी कराव्या लागतील. आय थिंक तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर खूप डीप मध्ये आणि खूप लेक्चर्स आपले त्याचे झाले, तुम्ही त्या लिंक मध्ये राहिलात की सेकंड चॅप्टरची लिंक तुम्हाला लगेच कळेल की आता आपण सॅम्पल पर्यंत आलो होतो फर्स्ट चॅप्टर मध्ये. सॅम्पल नंतर आता ऍक्च्युअली आपल्याला डेटा कलेक्शन सुरू होतंय आपलं. ओके, सो द इंट्रोडक्शन. Reliability of managerial decisions depends on the quality of data, can be expressed in terms of representative feature of the reality, which can be ensured by the usage of fitting data collection methods. आता रिलायबिलिटी हा जो पार्ट आहे किंवा मॅनेजर्स जे काही डिसिजन घेतात ते कशावर डिपेंड असतात, तर यामध्ये तुम्हाला सांगितलंय क्वालिटी ऑफ डेटा, की जो डेटा तुम्ही क्वालिटी डेटा आहे असं आपण कधी म्हणू शकतो, तर ते रिप्रेझेंटेटिव्ह फीचर्स त्यामध्ये असले पाहिजे किंवा रिअल फीचर्स त्याच्यामध्ये असले पाहिजे. जसं आपण पाहिलं की नाही, रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे किंवा प्रिसिजन त्यामध्ये असलं पाहिजे. जसं सॅम्पल मध्ये पाहिलं की त्याची साईज किती आहे, तर यानुसार तो रिप्रेझेंटेटिव्ह फीचर्स त्यामध्ये आले पाहिजे. आणि त्या ज्या मेथड्स आहेत त्यामध्ये दिल्या, टास्क ऑफ डेटा कलेक्शन बिगिन्स आफ्टर अ रिसर्च प्रॉब्लेम has been defined and research design plan chalk out. And once the researcher has decided the research design, the next job is of data collection. Research design म्हणजे काय की मी एक फॉर्मॅट तयार केलेला आहे त्याच्यासाठी आणि त्यानुसार मला आता डेटा कलेक्शन करायचं आहे. फॉर डेटा टू बी युजफुल आवर ऑब्झर्वेशन्स नीड टू बी ऑर्गनाइज्ड so that we can get some patterns and come to logical conclusion. आता इथे लॉजिक्स वापरायचे का आहे, काही पॅटर्न तुम्हाला काय करायचं आहे की बनवायचं आहे. आता डिझायनिंग केलंय त्या पद्धतीने वन बाय वन स्टेप टू स्टेप बाय स्टेप आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. इन्व्हेस्टिगेशन करताना मी जे काही ऑब्झर्वेशन्स घेणार आहे, ऑब्झर्वेशन मधून मला जे काही समजणार आहे ते मी त्या गोष्टी काय करेल, कलेक्ट करेल किंवा ऑर्गनाइज करेल. त्या आलं लक्षात. मग त्यामध्ये तुम्हाला दिल्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन रिक्वायर सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा. सिस्टमॅटिकनेस हा तुम्हाला अपेक्षित आहेच. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा रिसर्च करताय तर त्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन अपेक्षित आहे तुम्हाला. असं आपण काय म्हणतो की ओव्हरऑल जनरल स्टेटमेंट देऊन चालणार नाहीये की कशा पद्धतीचा फीडबॅक आहे, तर त्याचे मेजरमेंट्स आकडेवारी आली पाहिजे, स्टॅटिस्टिक्स त्यामध्ये असलं पाहिजे की मेजरमेंट घेता येणार सारखा तो डेटा असला पाहिजे. ओव्हरऑल आपण जनरल स्टेटमेंट खूप साऱ्या करतो की आज किती मुलं होती लेक्चरला, खूप सारी होती. खूप सारी म्हणजे ती 50% होती, 75% होती की 100% होती. खूप मध्ये तुम्ही काही मेन्शन करू शकत नाही, म्हणजे त्यामध्ये आकडा कुठलाही म्हणजे न्यूमरिकल्स असे नंबर्स कुठेही येत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला काय करायचंय की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन अपेक्षित आहे कलेक्शन ऑफ डेटा मध्ये, टू डिटरमाइन द पोटेन्शियल मार्केट फॉर अ न्यू प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, the researcher might study 500 consumers in a certain geographical area. म्हणजे आता तुमचे जे कंझ्युमर्स आहेत ते कमीत कमी किती असले पाहिजे, रिसर्चरने जो काही सॅम्पल घेणार आहे मिनिमम त्यांनी क्वांटिटी दिली, 500 कंझ्युमर्स आहेत एखाद्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये. इट मस्ट बी असर्टन दॅट द ग्रुप कंटेन्स पीपल रिप्रेझेंटिंग व्हेरिएबल्स सच as income level, race, education, neighborhood and the quality of data will
greatly affect the conclusions, and hence utmost importance must be given to this process, and every possible precaution should be taken to ensure accuracy while gathering and collecting data. आता जर मी 500 कस्टमर्स त्या एरियामधून घेतलेले आहेत, तर ते रिप्रेझेंटेशन कशाचं करतील, की ज्या 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 गोष्टी काय आहेत, हेट्रोजिनिटी आपण पाहिली की नाही, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. मग हे जे रिप्रेझेंटेशन करणारे पीपल्स आहेत, कस्टमर्स आहेत, ते इन्कम लेवलचं रिप्रेझेंटेशन करतील, किंवा रेस म्हणजे कॉम्पिटिशन आहे, एज्युकेशन आहे, नेबरहुड आहे. तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणारे ते काय असतील, कस्टमर्स असतील. मला त्या एरियाचा स्टडी करायचा आहे. सो त्या डेटाची जी क्वालिटी आहे, तर ती त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, मेजर करणार आहात. प्रॉपर रिप्रेझेंटेशन होत असेल, त्यांच्याकडे ऑल थिंग्सचे नॉलेज असेल, तर त्यामध्ये अॅक्युरेसी येण्याचे चान्सेस आहेत. आता एक कस्टमर असा आहे की ज्याला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नाही, एक्झॅक्ट तो तुम्हाला जे काही नंबर्स मध्ये हे सांगू शकत नाही, रिस्पॉन्स किंवा त्याचा फीडबॅक असणार नाही, तर तो क्वालिटी डेटा असू शकत नाही. तो फक्त जनरल तुम्हाला स्टेटमेंट देतोय की एज्युकेशन लेवल कशी आहे, ठीक आहे. ठीक आहे म्हणजे कशी आहे, म्हणजे एज्युकेटेड पीपल्स किती आहेत, नॉन एज्युकेटेड किती आहेत, हे एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येणं खूप गरजेचं आहे. ओके, सो त्यामुळे इथे ऍक्युरेसी हा पार्ट खूप महत्वाचा आहे. तो त्या 500 कस्टमर्सचा जेव्हा मी स्टडी करेन, डिपेंडिंग अपॉन द सोर्सेस युटिलाइज, whether the data has come from actual observation or from records that kept for normal purpose. Statistical data can be classified into two categories, प्रायमरी अँड सेकंडरी. मी तुम्हाला हे फर्स्ट चॅप्टर मध्ये सांगितलं की प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला जातो, सेकंडरी डेटा कसा कलेक्ट केला जातो. सेकंडरी डेटा मध्ये ऑलरेडी पब्लिश डेटा असतो, की जो दुसऱ्या रिसर्चर्सने किंवा इन्व्हेस्टिगेटर्सने काय केलेलं आहे, की ज्यावर काम केलेलं आहे आणि त्यांनी काही गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत, तो रेडीमेड डेटा तुम्हाला मिळतो. प्रायमरी डेटामध्ये जे आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स वगैरे यूज करतो, त्या पद्धतीने ह्या दोन कॅटेगरी स्टॅटिस्टिकल डेटामध्ये येतील. मग हे रेकॉर्डिंग करताना आपल्याला एक्झॅक्टली मिनिंग ऑफ डेटा त्यांनी दिलाय बघा. द टर्म डेटा मीन्स ऑल फॅक्ट्स, figures and relevant materials in quantitative terms. इथं मेन्शन केलंय बघा, जसं की तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा अपेक्षित आहे, तर क्वांटिटी मध्ये तो डेटा अपेक्षित आहे, क्वांटिटेटिव्ह टर्म्स, आणि इट इज रिलेटेड टू द पास्ट अँड प्रेझेंट. जो काही डेटा मी कलेक्ट करेन, तर मागचा थोडासा हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री माझ्याकडे असली पाहिजे. एखाद्या मार्केटचा जेव्हा मी रिसर्च करेल, तर मागच्या 5 इयर्स पर्यंत मिनिमम आपण काय केलेलं असतं, की कशा पद्धतीने तो फ्लो ग्राफ कसा खालीवर होतोय. जसं आता कोरोनाचा ग्राफ एक तुम्हाला दाखवतात, की सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाची सिच्युएशन किंवा तो कुठल्या लेवलला होता, त्यानंतर कसा हाय होत गेला, परत लो ला आला, आणि आता पुन्हा तो हाय अप वर जाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तसं इथे तुम्हाला पास्ट हिस्ट्री माहिती असेल आणि प्रेझेंट पर्यंत तुम्ही आता सिच्युएशन मार्केटची काय आहे, या पद्धतीने तुम्हाला त्या फॅक्ट्स आणि फिगर स्टडी कराव्या लागतील. सो दॅट देअर कॅन बी सम स्टडी ऑर अनालिसिस, फॉर एक्झाम्पल डेटा रिलेटिंग टू ह्युमन बिंग्स, ऑर्गनायझेशन टेरिटोरियल एरियाज. आता डेटा कुठल्या गोष्टीशी रिलेटेड असेल, तर ह्युमन बिंग्स म्हणजे त्यामध्ये पर्सन्स येतील. ऑर्गनायझेशन टेरिटोरियल एरियाज म्हणजे त्या ऑर्गनायझेशनने किती एरिया कव्हर केलेला आहे. इन रिसर्च देअर इज अन एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ डेटा टू अराइव्ह ऍट कन्क्लुजन्स ऑर इन्फरन्सेस. तो जो डेटा आहे, त्या डेटा कलेक्शन नंतर तुम्हाला काहीतरी निष्कर्ष काढता आला पाहिजे. फाइंडिंग ज्याला आपण म्हणतो, कन्क्लुजन पर्यंत तुम्ही जाणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याचदा बघा तुमचं असं होतं, की तुम्ही बरचसं वाचनही करता, एखादी स्टोरी वाचल्यानंतर किंवा एखादी मूवी पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही कन्क्लुजन सांगता येत नसेल, तर ती स्टोरी परफेक्ट किंवा अॅक्युरेसी त्यामध्ये आहे का, सिक्वेन्स आहे का, किंवा काही मेजरमेंट्स तुम्ही घेता आलेत का, की आपण काही लॉजिक्स यूज करतो की नाही, रिलेशनशिप त्यामधली दाखवतो, की जे कॅरेक्टर्स आहेत. एखाद्या आपण मूवीचं एक्झाम्पल घेऊ शकतो, की जे काही मटेरियल त्यांनी फॅक्ट्स यूज केल्या, मटेरियल यूज केलं, पर्सन्स म्हणजे कॅरेक्टर्स यूज केले, आणि ओव्हरऑल त्यांनी जी काही स्टोरी बनवली, त्या स्टोरीचं जे काही आउटपुट आहे, कन्क्लुजन आहे, ते आपण पिक्चर मूवी संपल्यानंतर सांगतो की नाही,
मग तसं इथे तुम्ही जे काही वर्क करणार आहात त्यामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत, मटेरियल्स आहेत ते क्वांटिटेटिव्ह टर्म्स मध्ये आहेत आणि जेव्हा मी याचा ओव्हरऑल रिसर्च करेन तेव्हा मला कन्क्लुजन पर्यंत जाता आलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही जे वर्क केलंय ते कसं आहे, ऍक्युरेट आहे का? अजिबात असणार नाही. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचं भान ठेवायचंय, म्हणजे डेटा म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला इथे त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. डेटा सर्व्हज ॲज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रिसर्च बिकॉज ऑफ द फॉलोइंग. आता यामध्ये कशा पद्धतीने डेटा जो आहे तर त्याच्या बाबतीत तुम्हाला काय काय समजणार आहे बघा. मीनिंग ऑफ डेटा मध्ये डेटा हेल्प्स टू ड्रॉ कन्क्लुजन्स ऑर इन्फरन्सेस, म्हणजे अनुमान काढता आलं पाहिजे, कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. डेटा कन्सिस्ट ऑफ टेबल्स, त्याच्यामध्ये काही टेबल्स असतील वेअर बाय द इन्फॉर्मेशन इज प्रेझेंटेड इन कॉलम्स अँड रोज. आपण कॉलम्स तयार करतो की नाही, कॉलम्स मध्ये ते मेजरमेंट्स घेऊन टाकतो की किती क्वांटिटी मध्ये. आता सपोज प्रेझेंट कस्टमर्स किती तुम्ही अट्रॅक्ट केलेले आहेत किंवा त्याच्यासाठी काय प्लॅन केलेला आहे, पास्ट मध्ये सिच्युएशन कशी होती, मॅक्झिमम मिनिमम कस्टमर किती रिस्पॉन्स देत होता. तर हे सगळं आपण कॉलम मध्ये आणि रोज मध्ये टाकतो. डेटा फॉर्म्स द बेसिस ऑफ टेस्टिंग द हायपोथेसिस. जो डेटा आहे तर त्यामध्ये हायपोथेसिस टेस्टिंग झालं पाहिजे, म्हणजे पॉसिबिलिटीज काढता आल्या पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 पॉसिबिलिटीज त्यामध्ये निघाल्या पाहिजे की जो काही डेटा आहे. नाहीतर बऱ्याचदा पॉसिबिलिटीज नाही, आपण म्हणतो जे आहे मॅडम ते सरळ आणि थेट आहे, तर त्याचा एक वेगळा टाईप असणार आहे. इथे आपल्याला जो डेटा कलेक्ट करतो तो टेस्टिंग द हायपोथेसिस. डेटा प्रोव्हाइड्स व्हेरियस फॅक्ट्स अँड फिगर्स. जो काही डेटा आहे तो तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो की काही फॅक्ट्स आणि फिगर्स. फिगर्स मध्ये तुम्हाला ते जे काही डेटा आहे तो अवेलेबल होतो अँड विच आर युजफुल टू द रिसर्च. ते जे काही तुम्हाला कलेक्शन केलेलं आहे ते मटेरियल तुम्हाला युजफुल असलं पाहिजे. बऱ्याचदा आपण असं करतो की जे काही कलेक्ट करतो त्यामधला बराचसा पार्ट हा अनवॉन्टेड असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा रिसर्च मध्ये वापर करता येत नाही. म्हणजे तुम्हाला डेटा कसा एक्झॅक्टली असला पाहिजे त्याचं मिनिंग इथे कळलंय. आता टाइप्स ऑफ डेटा मध्ये काय दिलं की 3 टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन केलेत. पर्सनल डेटा आहे, ऑर्गनायझेशनल डेटा आहे, टेरिटोरियल डेटा आहे. पर्सनल डेटा मध्ये इट रिलेट्स टू पर्सन्स, इंडिव्हिज्युअल्स विथ अ व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन. आता पर्सन मध्ये जसं तुम्ही पाहिलं की त्याचं एज्युकेशन कसं आहे, इन्कम लेवल कशी आहे, या पद्धतीची जर इन्फॉर्मेशन आहे म्हणजे व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन आहे. इट मे बी रिलेटेड टू डेमोग्राफिक अँड सोशिओ इकॉनॉमिक, म्हणजे यामध्ये डेमोग्राफिक पॉप्युलेशन असेल, एज सेक्स असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मेन्शन कराव्या लागतील. Characteristic of individuals such as age, religion, sex, marital status, race, education, social class, occupation, income, family, size and location of the household and lifestyle. म्हणजे एका पर्सनच्या मागे कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहात त्यामध्ये एवढे तुम्हाला फॅक्ट्स फिगर्स मध्ये काय करायचं आहे तो डेटा कलेक्ट करायचा आहे. ओके. त्यानंतर आहे पर्सनल डेटा रिलेट्स टू द बिहेवियरल व्हेरिएबल्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. बिहेवियर मध्ये डिफरन्स आहे. हा पार्ट तर सगळ्यात महत्वाचा आहे की ते कशा पद्धतीचं, म्हणजे त्यांचा ऍटिट्यूड कसं आहे, अवेअरनेस कसा आहे, इंटेन्शन काय आहे त्या प्रत्येक एका कस्टमरचा तुम्हाला काय करायचंय की त्यानुसार तुम्ही सेगमेंटेशन करणार आहात. आता सपोज एज्युकेशन लेवल सेम आहे पण त्याचं सीव्ही कसं आहे, कंझ्युमर बिहेवियर कसं आहे, यानुसार तो कुठल्या सेगमेंटमध्ये कुठल्या ग्रुपमध्ये जाईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एज्युकेशन, एज्युकेटेड पर्सन एवढे आहेत आणि ते एकाच ग्रुपमध्ये घेतले तर असंही चालणार नाही. तुम्हाला डिझायर्ड डेटा, जो अपेक्षित डेटा आहे तो कशा पद्धतीने अवेलेबल करता येईल, त्यासाठी मला काय काय करता येईल हे सगळं मला यामध्ये स्टडी करावं लागेल. ओके. नेक्स्ट पेजवर बघूया. ऑर्गनायझेशनल डेटा हा एक सेकंड पार्ट दिला. इट इज द स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द ऑर्गनायझेशन सच एज कंपनीज, बॉडी, कॉर्पोरेट, चॅरिटेबल ट्रस्ट, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. जे ऑर्गनायझेशन कुठली आहे, कुठली कंपनी आहे, कुठली कॉर्पोरेट आहे का, चॅरिटेबल ट्रस्ट आहे का, म्हणजे डेटा नक्की कुठला कलेक्ट करणार आहात तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ही तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये अवेलेबल करायची. दिस डेटा इज रिलेटिंग टू द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक सच एज द ओरिजिन ऑफ द ऑर्गनायझेशन, म्हणजे नक्की ती ऑर्गनायझेशन कधी स्टार्ट झाली, ओनरशिप कोणाकडे आहे, ऑब्जेक्टिव्ह तिचे काय आहेत, रिसोर्सेस किंवा फंक्शन्स कुठले आहेत आणि
परफॉर्मन्स तिचा कसा आहे किंवा ग्रोथ स्टेजला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी अप टू डेट तुम्हाला काय करायच्या. आता गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत काही, त्याच्या रिलेटेड पण तुमचा टॉपिक असेल तर त्या पद्धतीने तो ऑर्गनायझेशनल डेटा कलेक्ट केला जातो. टेरिटोरियल डेटामध्ये काय केलं जातं, एक्झॅक्टली एखादा जॉग्राफिकल एरिया पर्टिक्युलर तुम्ही काय करता, टार्गेट करता. एनी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया. ओके, इट मे बी कन्सर्न विथ सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता टेरिटरी रिलेटेड कशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार, मग त्यामध्ये स्पेशल काही डिव्हिजन्स केलेले असतील, लाईक विलेज, सिटीज, तालुका, स्टेट्स, अशा पद्धतीने तुम्ही डिव्हिजन केलं की आता रत्नागिरी आहे, रत्नागिरीचा जो एरिया आहे तुम्हाला कव्हर करायचा आहे, मग त्यामध्ये असणारे विलेजेस किती आहेत, सिटी किती आहेत, तालुका प्लेस किती आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करतो की त्याचं पुन्हा पुढे त्यांनी दिलं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन रिलेट्स टू द रिसोर्सेस, प्रपोर्शन, ऑक्युपेशनल पॅटर्न. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये काय कलेक्ट करायचं आहे, तर मला रिसोर्सेस किती अवेलेबल आहेत, प्रपोर्शन त्याचं कसं आहे, किंवा ऑक्युपेशन पॅटर्न म्हणजे काय की जो काही डेटा मी कलेक्ट केला त्यामध्ये ऑक्युपेशन मध्ये आता सपोज मेडिकल फील्डला काम करणारे किती आहेत, ऍग्रिकल्चरल फील्डचे किती आहेत, इकॉनॉमिक स्ट्रक्चर त्यांचं कसं आहे, डेव्हलपमेंट कशी आहे, या पद्धतीने मला तो स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट करायचा आहे टेरिटरीचा. ओके, सो इथे आपण हे टाइप्स ऑफ डेटा स्टडी केले. आता पुढचा टाइप येतो त्यामध्ये मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. तुम्ही डायग्राम बघू शकता इथे. प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, त्यामध्ये ऑब्झर्वेशन मेथड, इंटरव्ह्यू मेथड, त्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल्स, क्वेश्चनरी, एक्सपेरिमेंटल मेथड. आणि इथे सेकंडरी डेटा मध्ये दिलाय इंटरनल सोर्सेस, एक्सटर्नल सोर्सेस. आता प्रायमरी डेटामध्ये आणि सेकंडरी डेटामध्ये काय फरक आहे तो आपल्याला इथे बघणार आहोत आपण. ओके, इथे फर्स्ट पॅराग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात येईल, प्रायमरी डेटा आर दोज विच आर कलेक्टेड फ्रेश और फॉर द फर्स्ट टाइम अँड दस हॅपन टू बी ओरिजिनल इन कॅरेक्टर. फ्रेश डेटा आहे म्हणजे काय की तुम्ही आता एखादा सॅम्पल घेतलं, त्या सॅम्पल म्हणजे काय हे पुन्हा विचारू नका, मागच्या मी त्याला अगदी डीप मध्ये घेतलंय. मग त्या सॅम्पलला मी काय करेल की सपोज इंटरव्ह्यू घेतले, इंटरव्ह्यू टेक्निक्स यूज केले, त्यांच्याकडून मला जो काही रिस्पॉन्स मिळाला तो फ्रेश फर्स्ट टाइम डेटा असेल, म्हणजे तो कुठेही पब्लिश झालेला डेटा नाही, मी फ्रेश डेटा कलेक्ट केला. आणि द सेकंडरी डेटा ऑन द अदर हँड आर दोज विच हॅव ऑलरेडी बीन कलेक्टेड बाय समवन एल्स अँड विच हॅव ऑलरेडी बीन पास थ्रू द स्टॅटिस्टिकल प्रोसेस. म्हणजे हा कसा आहे की हा फ्रेश डेटा नाही, अगोदर यावर कोणीतरी काम केलंय, स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट केलेला आहे, तो पब्लिश झालेला आहे. The researcher would have to decide which sort of data he will be using for his study, and accordingly he will have to select one or the other method of data collection. जे तो डेटा सेकंडरी डेटा कसा माझ्यासाठी युजफुल आहे, किती पर्सेंट मी त्यातलं मटेरियल यूज करणार आहे, हे आपण इन्व्हेस्टिगेटरने ठरवायचं असतं. इथे सेकंडरी डेटामध्ये मग सांगितलंय की सोर्सेस कुठले आहेत. आता यामध्ये सोर्सेस मध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. सेकंडरी डेटा कॅन बी ऑब्टेन इंटरनली, दॅट इज फ्रॉम विदिन द फर्म, और एक्सटर्नली, दॅट इज फ्रॉम वन और मोर आउटसाइड एजन्सीज. ओके, आता यामध्ये सोर्सेस बघूया आपण. इंटरनल सोर्सेस, एक्सटर्नल सोर्सेस मध्ये गव्हर्नमेंट पब्लिकेशन, सिंडिकेटेड सोर्सेस, पब्लिश सोर्सेस. आता यामध्ये इंटरनल सोर्सेस कुठले आहेत सेकंडरी डेटा कलेक्ट करताना? इट कॅन ऑब्टेन, कंपनी कॅन ऑब्टेन सेकंडरी डेटा फ्रॉम इंटरनल सोर्सेस, दॅट इज फ्रॉम विदिन द कंपनी. कंपनीमध्येच तो डेटा आहे, तो सोर्स आहे की ज्यामुळे आपल्याला काय कळणार आहे की काही माहिती मिळेल, इन्फॉर्मेशन मिळेल आणि ते डेटा कलेक्शन केलं जाईल. यामध्ये these sources may include sales and purchase records. म्हणजे सेलिंगचं एक्झॅक्टली तुमचं कशा पद्धतीने मेजरमेंट्स तुम्ही घेऊन काढलेला आहे डेटा, परचेस रेकॉर्ड कसा आहे, लिस्ट ऑफ डेप्टर्स, क्रेडिटर्स, ऍडव्हर्टायझिंग, एक्सपेंडिचर, डिटेल ऑपरेटिंग स्टेटमेंट्स, जनरल अँड डेव्हलपमेंटल बजेट्स, इन्व्हेंटरी रेकॉर्ड, म्हणजे किती लिस्ट, प्रोडक्ट लिस्ट जी असते तर ती लिस्ट इन्व्हेंटरी मध्ये आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती येते, प्रिव्हियस रिसर्च रिपोर्ट काय सांगतो, या पद्धतीचा डेटा तुम्हाला विदिन कंपनी अवेलेबल केला जातो इंटरनल सोर्सेसच्या थ्रू. इट इज डिझायर्ड दॅट फर्म शुड मेंटेन देअर इंटरनल सोर्सेस इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आता जी काही ऑपरेशन्स होतात कंपनीचे किंवा जे काही
ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, तर या ऍक्टिव्हिटीज कशा असल्या पाहिजे, सिस्टमॅटिक मॅनर मध्ये असतील तर तुम्हाला तो डेटा प्रॉपर मिळेल किंवा त्यामध्ये ऍक्युरसी असेल. सो more and more Indian firms are realizing the importance of interdepartmental cooperation for maintaining such records and reaping maximum benefit from the internal sources. म्हणजे जर तो प्रॉपर असेल, ऍक्युरसी असेल, सिस्टमॅटिक मॅनर मध्ये असेल तर तुम्हाला 100% रिझल्ट किंवा बेनिफिट्स मिळतील या इंटरनल सोर्सेसचे. This reality has led some firms to develop their formal information system to record, analyze, evaluate, store, retrieve and disseminate such data effectively. जी काही इन्फॉर्मेशन आहे, इंटरनल इन्फॉर्मेशन आहे, ती कशा पद्धतीने रेकॉर्डिंग केली जाते, त्याचं अनालिसिस कसं केलं जातं, इव्हॅल्युएशन कसं केलं जातं, काही पार्ट कसा काढून टाकला जातो आणि तो डेटा कसा स्टोअर केला जातो, या सगळ्या गोष्टींचं काय आहे, इंटरनल सोर्सेस म्हणजे कंपनीच्या आतमध्येच तुम्हाला हे मटेरियल अवेलेबल होईल किंवा तो डेटा तिथे तुम्हाला सापडेल. आता एक्सटर्नल सोर्सेस मध्ये जो काही सोर्स त्यांनी दिलेला आहे, गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स आहेत, त्यामध्ये त्यांनी काय दिलं की गव्हर्नमेंट, सेंट्रल, स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट बॉडीज प्रोड्यूस अँड पब्लिश अ वास्ट अमाउंट ऑफ डेटा दॅट कॅन बी यूज फॉर मार्केटिंग रिसर्च पर्पज. जे काही पब्लिकेशन्स आहेत त्यातला डेटा आपण मार्केटिंग रिसर्च साठी मोस्टली यूज करतो, की पास्ट मध्ये कशा पद्धतीने एखाद्या इन्स्टिट्यूटचं रेकॉर्ड, पास्ट रेकॉर्ड चेक केलं जातं, आता प्रेझेंट मध्ये काय कंडिशन आहे, त्यावरून आपण काय करतो की फ्युचर साठी आपण काही एस्टिमेट काढतो किंवा प्रोबॅबिलिटी जे काही तुम्ही बघितली की कशा पद्धतीने फ्युचर असेल ते डिफाईन केलं जातं. सो गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स मध्ये येतं सेन्सस. आता यामध्ये सेन्सस रिपोर्ट म्हणजे काय की ज्याला आपण जनगणना असं म्हणतो. सेन्सस ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज कंडक्टेड एव्हरी 10 years ॲट नॅशनल लेवल बाय द रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. म्हणजे प्रत्येक 10 वर्षानंतर हे पॉप्युलेशन काय केले जाते, काउंट केली जाते की कशा पद्धतीने तुमचा तो रिपोर्ट गव्हर्नमेंट पब्लिश करतं. डेटा प्रोव्हाइड्स बेसिक डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन अबाउट द पॉप्युलेशन सच एज सेक्स, एज, एज्युकेशन. म्हणजे एज्युकेटेड पर्सन्स किती आहेत, किती एजचे आहेत किंवा त्यांचं सेक्स म्हणजे मेल आहेत की फिमेल आहेत, त्यांची आकडेवारी तुम्हाला इथे मिळते. लक्षात आलं सेन्सस रिपोर्टच्या थ्रू. स्टॅटिस्टिक्स ऑफ नॅशनल इन्कम. आता इन्कम रिलेटेड कशा पद्धतीने मिळते, इट सप्लायज व्हायटल स्टॅटिस्टिक्स ऑन ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रेड, सेव्हिंग्स, कन्झम्पशन अँड सो ऑन. म्हणजे नॅशनल इन्कमच्या बाबतीत जे काही तुम्हाला मटेरियल अवेलेबल होतं ते कशाशी रिलेटेड असेल तर ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री किंवा ट्रेड, सेव्हिंग्स ह्या पद्धतीने हे पब्लिश केलं जातं. पब्लिश एव्हरी इयर बाय द सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. म्हणजे हा जो रेडीमेड डेटा आहे तो तुम्हाला प्रत्येक वर्षाचा डेटा इथे अवेलेबल होतो. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन तो पब्लिश करते. ओके. इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स मध्ये काय दिलं की पब्लिश बाय द सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स इंडस्ट्री वाइज इन्फॉर्मेशन लाईक वर्कर्स एम्प्लॉयड, टोटल प्रोडक्शन ऑफ सिलेक्टेड इंडस्ट्रीज. म्हणजे इंडस्ट्री रिलेटेड डेटा यामध्ये मिळेल. स्टॅटिस्टिक्स ऑन फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडच्या बाबतीत डेटा तुम्हाला मंथली डेटा मिळतो. त्यानंतर प्राइस स्टॅटिस्टिक्स मध्ये काय केलं जातं की होलसेल प्राइस इंडेक्स फॉर कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्युएल, पॉवर पब्लिश बाय द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे इथे प्रत्येक एका फूड ग्रेन्स कमोडिटी जी आहे त्याच्याशी रिलेटेड, त्याच्या प्राइस मध्ये कशा पद्धतीने कमी अधिक होतं, तो जो काही डेटा आहे पब्लिश डेटा तो इथे तुम्हाला अवेलेबल होईल. अदर पब्लिकेशन्स मध्ये काय दिलंय की इट इन्क्लुड्स ऑफिशियल गव्हर्नमेंट पब्लिकेशन. मग त्यामध्ये ऑफिशियल डेटा जो आहे कमोडिटी बोर्ड्स, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, ह्या पद्धतीचा डेटा इथे तुम्हाला मिळेल. आता अगदी पब्लिकेशन मध्ये आरबीआय, लेबर, फूड मिनिस्ट्री ह्या रिलेटेड डेटा इथे असेल. ओके. आता सिंडिकेटेड सोर्सेस मध्ये काय दिलंय, सम प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ऍज अ पार्ट ऑफ देअर बिझनेस रेग्युलरली कलेक्ट डेटा युजफुल टू मार्केटिंग रिसर्चर्स. सिंडिकेटेड मध्ये मार्केटिंग रिसर्चर्स साठी काही डेटा म्हणजे काही ऑर्गनायझेशन्स रेग्युलरलीच तो डेटा कलेक्ट करतात. सच कलेक्टेड, अनालाइज अँड टॅब्युलेटेड डेटा आर सेंट पिरियडिकली टू द सबस्क्रायबर्स. म्हणजे जे कोणी तुमचे ग्राहक आहेत त्या लोकांसाठी हा डेटा पिरियडिकली म्हणजे काही ठराविक टाइम पिरियड नंतर 6 मंथ असेल, 3 मंथ असेल, ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने
सेलिंग करते, आता तिचे सीजनल प्रोडक्ट्स आहेत का काही, त्या पद्धतीने तो डेटा कलेक्ट करून अनालिसिस करून काय केला जातो, सबस्क्रायबर्स साठी प्रोव्हाइड केला जातो. समटाइम्स द डेटा आर मेड अवेलेबल अगेन्स्ट पेमेंट ऑफ फीज टू नॉन मेंबर्स. जे त्या ऑर्गनायझेशनचे मेंबर्स नाहीत त्यांच्यासाठी तो डेटा, तिथे तुम्हाला तो डेटा मिळवण्यासाठी काय करावं लागतं, पेमेंट किंवा फी तुम्हाला पे करावी लागेल. So further such organizations do undertake data collection project on behalf of their clients, and syndicated services usually collect data on consumer goods market. म्हणजे कंझ्युमर्स गुड्स मार्केट मधला जो काही डेटा आहे तो सिंडिकेटेड सर्व्हिस मधला डेटा तुम्हाला काय केला जातो, कलेक्ट केला जातो. यामध्ये त्यांनी दिला टीव्ही व्ह्यूइंग, मॅगझिन रीडरशिप एक्सेट्रा इन इंडिया. ऑर्गनायझेशन लाईक द ऑपरेशन रिसर्च ग्रुप, ORG, इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो, IMRB, Pathfinders etc. provide information on retail audit and media and readership research. म्हणजे अशा पद्धतीने हा सिंडिकेटेड डेटा काय केला जातो, तुम्हाला अवेलेबल केला जातो. पब्लिश सोर्सेस मध्ये काय केलं जातं बघा, पब्लिकेशन्स जे आहेत, आता जसं की न्यूजपेपर आहे, मॅगझिन्स आहेत, ट्रेड आहे, प्रोफेशनल जर्नल्स आहेत, त्यामध्ये असोसिएशन अँड चेंबर्स ऑफ कॉमर्स आहे. मग ह्यामध्ये ज्या काही प्रोफेशनल डिरेक्टरीज आहेत तर त्या काय करतात, आता फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल डायरेक्टरी ऑफ इंडिया, डायरेक्टरी ऑफ वर्ल्ड चेंबर ऑफ कॉमर्स, तर येलो पेजेस, हे जे काही महत्वाच्या अशा प्रोफेशनल बॉडीज आहेत त्यांच्या थ्रू काय केलं जातं की हा पब्लिश डेटा तुम्हाला अवेलेबल होतो. हे पब्लिकेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटतात. ओके, म्हणजे तुम्ही जर रिसर्च करताय, रिसर्चर आहात, तर तुमच्या टॉपिक रिलेटेड डेटा सर्च करायचा असेल तर तुम्ही ह्या पब्लिश सोर्सचा सुद्धा वापर करू शकता किंवा ते रीड करू शकता आणि तुम्हाला जो अपेक्षित डेटा आहे, रिलायबल डेटा आहे, तो तुम्ही त्यातला यूज करू शकता. ओके, आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी डेटा, रिलायबिलिटी, सुटेबिलिटी, ऍडिक्वेसी. आता यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज नाहीयेत तुम्हाला, कारण आपल्याला बेसिकच बघायचंय. यामध्ये काही एक्सेसिव्ह पॉइंट्स आहेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आता आपण बघतोय फर्स्ट रिलायबिलिटी ऑफ डेटा, तो रिलायबल आहे का. सेकंडरी डेटा जरी असेल तरी सुद्धा तुम्ही जर रेडीमेड डेटा घेताय तर तो किती रिलायबल आहे, त्याच्यावर खरंच तुम्ही विश्वास ठेवू शकता का, तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. किंवा त्या प्रॉपर मेथडने कलेक्ट केलेला आहे का, त्यामध्ये क्वेश्चनरी बघा कशी विचारली की कुठले फॅक्टर्स त्यासाठी रिलायबिलिटी चेक करण्यासाठी, म्हणजे डिपेंड कुठल्या फॅक्टरवर राहायचंय. हू कलेक्टेड द डेटा, तो पर्सन कोण आहे ज्याने हा डेटा पब्लिश केलाय किंवा कलेक्ट केलेला आहे. व्हॉट वेअर द सोर्सेस ऑफ डेटा, कशा पद्धतीने सोर्सेस कुठले यूज केलेले आहेत, ते पब्लिश केलं तरी सुद्धा ते सांगतात की ह्या सोर्स मधून हे मी इन्फॉर्मेशन किंवा डेटा कलेक्ट करून ती माहिती मी काय केली, पब्लिश केली. तर ते सोर्सेस शोधा. वेदर दे कलेक्टेड बाय युजिंग प्रॉपर मेथड्स, त्यांनी प्रॉपर मेथड्सच्या थ्रू तो डेटा कलेक्ट केलेला आहे का, म्हणजे त्यावरून तुम्हाला कळेल तो डेटा किती रिलायबल आहे. आता सपोज मला काही गोष्टींची इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे स्टुडंट्स कडून, स्टुडंट्सला मी जर सर्वे करायला दिला तर स्टुडंट्सने जी काही माहिती माझ्यापर्यंत आणली त्यांनी कुठला सोर्स वापरलेला आहे, कोणीतरी थर्ड पार्टीने जस्ट तुम्ही तिथे गप्पा मारत होतात आणि तिथे त्याने एक स्टेटमेंट केलं आणि तो डेटा तुम्ही मला आणून दिलात, तर तो माझ्यासाठी किती रिलायबल आहे, कुठला स्टुडंट आहे त्याने कुठून तो डेटा आणलाय आणि तो कसा प्रॉपर मेथडने कलेक्ट केलेला आहे का, हे जेव्हा मी चेक करेन तेव्हाच मला कळेल तो रिलायबल आहे का. समजतंय. सुटेबिलिटी आहे का, आता जे काही सुटेबल फॉर वन इन्क्वायरी मे नॉट नेसेसरीली बी फाउंड सुटेबल इन अनदर इन्क्वायरी. म्हणजे एकाच मेथडने मी जाऊन काय केलं की एक कुठला तरी मेथड अप्लाय केली आणि मी तो डेटा कलेक्ट केला, एका इन्क्वायरी मध्ये जे काही सापडतं ते लगेच फेअर असतं असं नाहीये. सो हेन्स इफ द अवेलेबल डेटा आर फाउंड टू बी अनसुटेबल दे शुड नॉट बी यूज बाय द रिसर्चर. जर तो अनसुटेबल असेल तर तुम्ही तो अजिबात यूज करायचा नाही तुमच्या रिसर्च मेथड मध्ये. मग स्क्रुटिनाइज करा, त्यानंतर पुन्हा तुम्ही कलेक्शन करा. मग टाइम ऑफ कलेक्टिंग द डेटा फ्रॉम द प्रायमरी सोर्सेस ओरिजिनली. सिमिलरली द ऑब्जेक्ट स्कोप अँड नेचर ऑफ ओरिजिनल इन्क्वायरी मस्ट बी स्टडीड. मग यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट्स डिफाईन करावे लागतील. सुटेबल आहे की नाही हे कसं मी चेक करणार, त्या जो डेटा कलेक्शन केलेला आहे त्याला खरंच किती स्कोप आहे, माझ्या ऑब्जेक्ट्सला तो
मॅच करतो का, रिलिव्हंट आहे का, त्याचं नेचर कसं आहे, हे मी स्टडी करणं गरजेचं आहे. सो इफ द रिसर्चर फाइंड्स डिफरन्सेस इन दिस, the data will be remain unsuitable for the present inquiry and should not be used. अशा अनसुटेबल डेटा तुम्ही तुमच्या रिसर्च साठी यूज करणार नाही. ऍडिक्वेसी कशी आहे, आता ऍडिक्वेसी मध्ये काय दिलंय बघा. खूप डीप आहे हा थेरी सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हालाही तेवढंच कॉन्सन्ट्रेशनची अपेक्षित मला आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. कारण बरीचशी मुलं जेव्हा मी लेक्चर पुन्हा रिजॉईन करायला सांगते तर बरीचशी मुलं करत नाहीत लवकर, मग त्यामुळे त्यांना काही हाफ पार्ट समजेल, हाफ पार्ट समजणार नाही. त्यामुळे तुम्ही टाइम पंक्च्युएशन ठेवा. आपला एक मार्केटिंगचा सब्जेक्ट संपल्यामुळे मी आता फुल तुम्हाला कॉमन वर फोकस केलेला. आपण सध्या मार्केटिंगचे लेक्चर्स तुम्ही युट्यूब वरच बघू शकता. मी आता ते काही पुन्हा मीटिंग लावत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही आता ह्या कॉमन सब्जेक्ट वर फोकस करा. आता ऍडिक्वेसी चेक करताना पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येतोय. इफ द लेवल ऑफ अॅक्युरेसी अचीव्ड इन डेटा इज फाउंड इनएडिक्वेट फॉर द पर्पज ऑफ द प्रेझेंट इन्क्वायरी. ऍडिक्वेट नाही काही गोष्टी म्हणजे काय की त्यामध्ये जी काही अॅक्युरेसी आहे, रिलायबिलिटी आहे, तर ती त्यामध्ये तुम्हाला सापडत नाही, बरोबर. मग त्यामुळे तुम्ही तो डेटा यूज करायचा किंवा नाही करायचा हे तुम्ही ठरवायचे. कारण की तुम्हाला जर रिसर्च तुमचा क्वालिटी रिसर्च करायचा असेल तर ऑब्विसली तुम्ही इथे ऍडिक्वेसी सुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याचे ऍडव्हान्टेजेस नाही आहेत आपल्याला, त्यांनी एक्सेसिव्ह दिलेलं आहे त्याची डीप इन्फॉर्मेशन, डिसएडव्हान्टेजेस नाही. आता प्रायमरी डेटा आपण पुन्हा एकदा बघतोय की रिसर्चर जो ओरिजिनल सोर्सेसच्या थ्रू काय करतो की फ्रेश डेटा कलेक्ट करतो. Researcher can collect the required data precisely according to his research needs. He can collect them when he wants them and in the form he needs them. But the collection of primary data is costly and time consuming. आता एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणं किंवा ऑब्झर्वेशन घेणं, त्यानंतर तो डेटा कलेक्ट करणं, ऑब्विसली तुम्हाला इथे टाइम लागणार आहे. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही, कॉस्टली सुद्धा आहे. So yet for several types of social science research, required data are not available from secondary sources and they have to be directly gathered from the primary sources. काही ठिकाणी पब्लिश डेटा तुम्हाला अवेलेबल होत नाही. मग अशा केस मध्ये तुम्हाला काय करावं लागतं की हा फ्रेश डेटाच कलेक्ट करावा लागतो. कोणीतरी दुसऱ्या कोणी त्या टॉपिक वर काम केलेलं नाहीये किंवा तुम्हाला त्याची डीप इन्फॉर्मेशन मिळत नाही रेडीमेड, तर मग तुम्हाला फ्रेश डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. यामध्ये चॉईस ऑफ मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, चॉईस कशी करायची. आता डेटा कलेक्शनची मेथड जी आहे त्यामध्ये विच ऑफ द अबव मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन शुड बी सिलेक्टेड फॉर अ प्रपोज रिसर्च प्रोजेक्ट. दिस इज वन ऑफ द क्वेश्चन टू बी कन्सिडर्ड व्हाइल designing the research plan. One or more methods have to be chosen. The choice of a method or methods depends upon the following factor. आता कुठल्या फॅक्टर्स लक्षात घ्यायचे मेथड चूज करताना डेटा कलेक्शन साठी. नेचर ऑफ द स्टडी ऑफ द सब्जेक्ट मॅटर, म्हणजे त्या सब्जेक्टचं नेचर काय आहे त्यानुसार मी काय करेल की डेटा कलेक्शनची मेथड चूज करेल. आता इथे दिलं इफ इट इज स्टडी ऑफ ओपिनियन्स और प्रेफरन्सेस ऑफ पर्सन्स, इंटरव्ह्यूइंग और मेलिंग मे बी अप्रोप्रिएट डिपेंडिंग ऑन द एज्युकेशनल लेवल ऑफ द रेस्पॉन्डंट. रेस्पॉन्डंट म्हणजे माझे असणारे सॅम्पल्स जे आहेत त्यांची एज्युकेशनल लेवल चेक केली जाईल आणि त्या पद्धतीने अप्रोप्रिएट मेथडने मी काय करेल तो डेटा कलेक्ट करेल. मग आता एज्युकेटेड आहेत तर त्यांना मेल केला, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले, तर त्या पद्धतीने मला प्रॉपर डेटा काय करता येईल, कलेक्ट करता येईल. On the other hand, an impact study may call for experimentation and study of behavioral pattern may be require observation. कधी कधी एक्सपेरिमेंट्स पण घ्यावे लागतात. प्रायमरी फ्रेश डेटा करतोय आपण सपोज कलेक्ट, तर एक्सपेरिमेंट पण घेतले जातात. ओके, एक्सपेरिमेंट वरून मला लक्षात येतं की त्या सॅम्पलचं किंवा त्या कस्टमरचं बिहेवियर कसं आहे, बिहेवियरल पॅटर्न मी काय करेल, ऑब्झर्व करेल. ओके, म्हणजे युनिट ऑफ इन्क्वायरी. आता कुठल्या युनिटची इन्क्वायरी करताय तुम्ही, इंडिव्हिज्युअल एका पर्सनची करताय, हाऊस होल्ड इन्स्टिट्यूशन आहेत किंवा कम्युनिटी आहे, किंवा यामध्ये दिल्या टू कलेक्ट डेटा फ्रॉम हाऊस होल्ड इंटरव्ह्यूइंग इज प्रेफरेबल. हाऊस होल्ड इंटरव्ह्यू जर असतील, हाऊस होल्ड डेटा कलेक्ट करायचं असेल इन्स्टिट्यूशनचा, तर मी काय करेल, इंटरव्ह्यू टेक्निक मेथड ती अप्लाय करेल.
काही ठिकाणी मेल केले जातील, सर्वे केला जाईल, काही ठिकाणी ऑब्झर्वेशन घेतले जातील. म्हणजे युनिट कुठलं आहे त्यावर ते डिपेंड करतं. इंडिव्हिज्युअल पर्सन असेल तर त्याच्यासाठी कुठली मेथड अप्लाय करायची, इन्स्टिट्यूट असेल, कम्युनिटी असेल तर त्यासाठी कुठली मेथड. इथे काही ऑब्झर्वेशन, आता कम्युनिटीचा डेटा कलेक्ट करायचा, युनिट कुठला आहे कम्युनिटी, मग त्यानुसार मी ती मेथड अप्लाय करेल. साईज किती आहे, तर साईज अँड स्प्रेड ऑफ द सॅम्पल हा एक फॅक्टर इथे इम्पॅक्ट करतो, की मी जे सॅम्पल घेतलेले आहे त्याची साईज किती, एरिया किती मोठा आहे, त्यानुसार ती मेथड अप्लाय करेल. स्केल ऑफ द सर्वे, लार्ज स्केल मे रिक्वायर मेलिंग, खूप जास्त प्रमाणात कस्टमर आहे, बिग साईज आहे सॅम्पलची, तर मी इथे काय करेल, ट्रेन इन्व्हेस्टिगेटर्स च्या थ्रू इंटरव्ह्यू घेतले जातील, अदरवाइज मेल केला जाईल. ओके. एज्युकेशनल लेवल ऑफ रेस्पॉन्डंट्स. आता एज्युकेशनल लेवल मी तुम्हाला सांगितलं की तो किती एज्युकेटेड आहे, 10th पर्यंत झालं, 12th पर्यंत ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, म्हणजे ऑक्युपेशन काय आहे किंवा तो कुठे राहणार आहे. आता सपोज इलिटरेट मध्ये त्यांनी काय दिलं की इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत, काही स्लम ड्वेलर्स म्हणजे काही झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक आहेत, रुरल पीपल्स आहेत. त्या इंटरव्ह्यू तुमचा रिस्पॉन्डंट कुठला कुठे राहतोय, त्याचं ऑक्युपेशन काय आहे किंवा तो एज्युकेटेड किती आहे त्यावर डिपेंड करतं इथे कुठली मेथड अप्लाय करायची. टाईप अँड डेप्थ ऑफ इन्फॉर्मेशन टू बी कलेक्टेड, म्हणजे तुम्हाला डेप्थ किती आहे, तुमचा डेटा तुम्हाला कसा अपेक्षित आहे. आता इथे दिलंय फॉर अन इन डेप्थ सर्वे ऑफ पर्सनल एक्सपिरियन्सेस अँड सेन्सिटिव्ह इश्यूज इन डेप्थ इंटरव्ह्यू इज इसेन्शियल. एखादा सेन्सिटिव्ह इश्यू आहे, सोशल इश्यूज असतात काही बघा, की वुमन्स रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर तुम्ही रिसर्च करताय. आता हा सेन्सिटिव्ह इश्यू आहे, तर मग मला इथे डेप्थ इंटरव्ह्यू टेक्निक मेथड काय करावं लागेल, अप्लाय करावे लागेल. त्यामुळे मला अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन करता येईल, त्यांचं बिहेवियर चेक करता येईल, कल्चर, कस्टम, लाईफस्टाईल सगळ्याच गोष्टी मला ऑब्झर्वेशन मेथडने काय करता येतील, डेटा कलेक्ट करता येईल. अवेलेबिलिटी ऑफ स्किल अँड ट्रेन मॅनपॉवर, काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला इथे स्किल आणि ट्रेन मॅनपॉवरचा वापर करून इंटरव्ह्यू घेऊन त्या पद्धतीने सर्वे करून काय मिळेल, डेटा मिळेल. रेट ऑफ अॅक्युरेसी कशी आहे अँड रिप्रेझेंटेटिव्ह नेचर ऑफ द डेटा रिक्वायर्ड. आता यामध्ये अॅक्युरेसीचा विचार करायचा किंवा डेटाचं रिप्रेझेंटेटिव्हनेस त्यामध्ये आहे का. मग आता इथे दिलं त्यांनी, इंटरव्ह्यूइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड फॉर कलेक्टिंग अॅक्युरेट डेटा from a representative sample of population. Interviewing can achieve a higher response rate. Okay. आता यामध्ये पुढचा पार्ट तुम्हाला दिलाय, काही प्रायमरी डेटा कलेक्शनच्या मेथड्स दिलेल्या आहेत. ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटल मेथड, इंटरव्ह्यू मेथड, सर्वे मेथड, सर्वे इन्स्ट्रुमेंट, स्केलिंग टेक्निक्स, इंटरव्ह्यू शेड्यूल्स. ओके. आता यामध्ये आपल्याला पहिलं आहे ऑब्झर्वेशन. आपण ऑब्झर्वेशन बघूया. Observation is a method that employs vision as its main means of data collection. It implies the use of eyes rather than ears and the voice. It is accurate watching and noting the phenomenon, noting of phenomenon as they occur with regard to cause. Observation म्हणजे काय? विजन काय आहे तुमचं, त्यानुसार तुम्ही काय करता, ऑब्झर्वेशन्स घेता, की जे काही मी बघतोय नोट करणं आणि त्या पद्धतीने त्याचं रिलेशन्स काय करणं लावणं. आता सपोज माझा टॉपिक काय, मला त्याच्याशी रिलेटेड डेटा कलेक्ट करायचा, मग माझं विजन, ऑब्झर्वेशन मेथड इज अ मेथड दॅट एम्प्लॉयज विजन ऍज इट्स मेन मीन्स ऑफ डेटा कलेक्शन. मला ह्यातून फाइंडिंग्स काय काढायचं आहे, म्हणजे मिशन माझं विजन मला क्लिअर करता येईल. म्हणजे डेटा कलेक्शन करताना, ऑब्झर्वेशन घेताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि इफेक्ट आणि कॉज रिलेशन, म्हणजे मी जो डेटा कलेक्ट केला त्याचा इफेक्ट त्या फाइंडिंग्स वर किती प्रमाणात होतो, त्याचं रिलेशन कसं जुळतं, म्युच्युअल रिलेशन कसं आहे. इट इज वॉचिंग अदर पर्सन्स बिहेवियर as it actually happens without controlling it. For example, watching bonded laborers life or treatment of widows and their drudgery at home providers graphic description of their social life and suffering. म्हणजे
इथे सोसायटीचा जर मी स्टडी करते तर मला काय करायचं की जे ऑब्झर्वेशन घेतले जातील की लेबर्स जे आहेत त्यांचं लाईफ कसं आहे, विडोज जे आहेत सोसायटीमध्ये त्यांना कशी ट्रीटमेंट दिली जाते, किंवा तुम्हाला काही डिस्क्रिप्टिव्ह मॅटर जो आहे तो तुम्हाला ग्राफिक याच्यामध्ये काढावा लागेल, आणि सोशल लाईफ आणि त्यामध्ये सफर होणारे पर्सन्स किंवा जे काही सोशल इश्यूज आहेत त्याचे ऑब्झर्वेशन घ्यावे लागतील, आणि त्या पद्धतीने ते त्यामध्ये अॅक्युरेसी आणण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ओके, आता त्याचे कॅरेक्टर्स दिले. इट इज बोथ अ फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटी. ऑब्झर्वेशन घेणं म्हणजे काय की फिजिकली तुम्ही तिथे असले पाहिजे आणि मेंटली असले पाहिजे. तुम्ही क्लासमध्ये काय करताय, ऑब्झर्वेशन करताय लेक्चरचं, तर त्यावेळेस तुम्ही फक्त फिजिकली अटेंड करूनही चालणार नाही की किंवा फक्त मेंटली तुम्ही म्हणताय मॅडम मी घरातच होतो आणि मेंटली मी तो अनुभव एक्सपिरियन्स घेत होतो, म्हणजे मी ऍबसेंट होत होतो तिथे फिजिकली, तर असं चालणार नाही. ऑब्झर्वेशन घेताना तुमचं अटेन्शन पूर्णपणे फोकस त्या डेटावर असला पाहिजे. ऑब्झर्वेशन इज सिलेक्टिव्ह. तुम्हाला सगळ्याच गोष्टी नको त्या गोष्टी तुम्ही बऱ्याचदा घेऊन येता बघा, की सपोज तुम्हाला आता काय सांगितलंय, मूवी मध्ये तुम्ही जे काही बघितलं त्यामध्ये काही गोष्टी अनवॉन्टेडही असतात ज्या की एंटरटेनमेंट म्हणून तिथेच पाहून तिथेच सोडून द्यायच्या असतात. पण तुम्ही काय करता की तुमच्यासाठी जे सिलेक्टिव्ह आहे, गरजेचं आहे, जो मेसेज त्यांना द्यायचा आहे, ज्यांनी ती मूवी तयार केली, तो मेसेज न घेता दुसरंच काहीतरी घेऊन येतात, म्हणजे जे की सिलेक्टिव्ह नसतं. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मेन्शन केली बघा, example दिले. Suppose a researcher desires to study the causes of city road accident and has formulated a tentative hypothesis that accidents are caused by violation of traffic rules and overspeeding. जे रिसर्चर जो आहे तो कशाचा अभ्यास करतो, इट डिझायर्स टू स्टडी द कॉजेस ऑफ सिटी रोड ऍक्सिडेंट्स. सिटीमध्ये किंवा रोड ऍक्सिडेंट्स कशामुळे होतात, तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की टेंटेटिव्ह काही हायपोथेसिस काढले दॅट ऍक्सिडेंट्स आर कॉज्ड बाय व्हायोलेशन ऑफ ट्रॅफिक रूल्स अँड ओव्हर स्पीडिंग. म्हणजे स्पीड जास्त असल्या कारणाने होतात किंवा ट्रॅफिक रूल्स तोडल्यामुळे होतात. मेनी ऑब्झर्व्स दॅट मुवमेंट्स ऑफ व्हेकल्स ऑन द रोड, मेनी थिंग्स आर बिफोर हिज eyes, the type, make, size and color of the vehicle, the person sitting in them, their hairstyle, etc. all such things. म्हणजे रिसर्चर जो आहे त्याला ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे. आता हायपोथेसिस त्याने काढले, त्याने काय केलं की दोन पॉसिबिलिटीज काढल्या की एक तर ते ट्रॅफिक रूल तोडल्यामुळे होत आहेत किंवा ओव्हर स्पीडमुळे ऍक्सिडेंट्स होत आहेत सिटीमध्ये. मग हे सगळे ऑब्झर्वेशन त्याने कशामुळे घेतले की त्याचा फोकस काय होता की मला फाइंडिंग काय काढायचे आहेत. जर सिलेक्टिव्ह नसेल, त्याने ऑब्झर्वेशन घेताना बघितलं की व्हेकल्स किती ब्रँडच्या कुठल्या कुठल्या ब्रँडच्या गाड्या जात होत्या, साईज कशी होती, कलर कसा होता, किती पर्सन्स बसलेले होते एका गाडीमध्ये, त्या गाडीवर बसणाऱ्याची हेअरस्टाईल काय होती, तर दॅट फॅक्ट्स आर नॉट सिलेक्टिव्ह. म्हणजे तुमच्यासाठी तो डेटा उपयोगाचा नाही. ऑल सच थिंग्स विच आर नॉट रिलेव्हंट टू हिज स्टडी, मग तो इग्नोर करा तो डेटा. किंवा एखादी मुलगी स्कूटी चालवत होती, ती किती स्मार्ट होती हे बघणं तुमचं काम नाही. तुमच्या ऍज अ रिसर्चर म्हणून तुमचा टॉपिक काय आहे आणि तुम्हाला कुठलं ऑब्झर्वेशन घ्यायचंय, तुमचे हायपोथेसिस काय आहेत, ते मग तुम्हाला काय करायचे तिथे चेक करायचे. लक्षात आलंय? ऑब्झर्वेशन इज पर्पजिव्ह अँड नॉट अ कॅज्युअल. म्हणजे पर्पजिव्ह असले पाहिजे, काहीतरी पर्पज, स्पेसिफिक पर्पज असला पाहिजे. तो जो रिलेव्हंट डेटा तुम्ही घेताय, इट कॅप्चर्स अ नॅचरल सोशल कंटेक्स्ट. म्हणजे काहीतरी संदर्भ असला पाहिजे त्याचा, नॅचरल सोशल कंटेक्स्ट इन विच पर्सन बिहेवियर ऑकर्स. ओके, इट ग्रास्प द सिग्निफिकंट इव्हेंट्स. आता काही लक्षात येणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला काय करायच्या, ऑब्झर्वेशन मध्ये घ्यायच्या आहेत. अँड ऑकरन्सेस दॅट अफेक्ट सोशल रिलेशन्स ऑफ द पार्टिसिपंट. जे कोणी पार्टिसिपंट, जे काही व्हेरिएबल्स तुमचे आहेत त्यांचं सोशल रिलेशन कसं आहे, त्या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ऑब्झर्वेशन शुड बी एक्झॅक्ट अँड बी बेस्ड ऑन स्टँडर्डाइज टूल्स ऑफ रिसर्च. त्यामध्ये
एक्झॅक्ट असले पाहिजे हे कसं की त्याचा बेस दिलेला आहे. ते स्टँडर्डाइज टूल्स ऑफ रिसर्च सच एज ऑब्झर्वेशन शेड्यूल, सोशल मेट्रिक्स स्केल एक्सेट्रा अँड प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे अचूकता कशामुळे येते, अॅक्युरेसी कशी येते, तर ऑब्झर्वेशन त्या पद्धतीचे असले पाहिजे. त्यासाठी काही स्टँडर्ड असलं पाहिजे. जसं मी सांगितलं रोड ऍक्सिडेंट बघितला, पण रोड ऍक्सिडेंट मध्ये मी नको त्या सिलेक्टिव्ह आणि सुटेबल असे काही डेटा कलेक्ट केला तर तो माझ्या उपयोगाचा नाही ऍज अ रिसर्चर म्हणून. ओके, आता टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आपण बघूया. Observation may be classified in different ways with reference to investigator role. It may be classified into participant, non-participant observation, direct, indirect observation, structure, unstructured observation, control, uncontrolled observation, disuse and undisuse observation and mechanical. आता participant आणि non-participant observation म्हणजे काय ते बघूया. Under participant observation, the observer is a part of the phenomenon or groups which is observed and he acts as a both an observer and a participant. For example, study of tribal customs by an anthropologist by taking part in tribal activities like a folk dance. स्वतः तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपंट आहात का? म्हणजे आता आदिवासी लोकांचा जो काही डान्सचा प्रकार आहे त्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं त्यावरून तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मधून किंवा तुम्ही पार्टिसिपंट म्हणून तिथे आहात तर तुमचे ऑब्झर्वेशन्स काय येतील. यामध्ये पर्सन हु आर ऑब्झर्व शुड नॉट बी अवेअर ऑफ द रिसर्चर्स पर्पज. जो ऑब्झर्वेशन घेतो त्याला रिसर्चरचा पर्पज काय आहे हे माहिती नसणार आहे. द ओनली देअर बिहेवियर विल बी नॅचरल and the concealment of research objective and researcher identity justified on the ground that it makes it possible to study certain aspects of the group's culture which are not revealed to outsiders. म्हणजे तुम्ही त्या कल्चरचे आहात, तुम्ही पार्टिसिपंट आहात, तर कदाचित तो रिअल एक्सपिरियन्स तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता, ऑब्झर्वेशन्स काढू शकता. ऑब्झर्वर फक्त जो आहे, जो पार्टिसिपंट नाही, नॉन पार्टिसिपंट आहे, तर त्याला त्याचा पर्पज एक्झॅक्टली कळणार नाही की मला ह्यातून नक्की काय कलेक्शन करायचं आहे. आता पार्टिसिपंट ऑब्झर्वेशनचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत बघा. Observer can understand the emotional reactions of the observed group and get a deeper insight of their experience. ऑब्झर्वर काय करतो की त्याच्या इमोशनल रिॲक्शन्स देतो. जो काही ग्रुप ऑब्झर्व तुम्ही केलेला आहे त्याचा एक्सपिरियन्स तो मेन्शन करेल. ऑब्झर्वर विल बी एबल टू रेकॉर्ड कंटेक्स्ट which gives meaning to the observed behavior and heard statements. म्हणजे त्याने जे काही ऐकलेलं आहे किंवा जे काही एक्सपिरियन्स केलेला आहे ज्याचा संदर्भ तुमच्या रेकॉर्डशी येतो किंवा तुमच्या रिसर्चशी येतो त्या गोष्टी तो एक्सप्लेन करेल. बिहेवियर त्याचं जसं असेल, ऑब्झर्व बिहेवियर कसं होतं, मी पॉझिटिव्हली एखादी गोष्ट ऑब्झर्व केली तर मी पॉझिटिव्ह कन्क्लुजन किंवा स्टेटमेंट प्रोव्हाइड करेन. मी निगेटिव्ह ऍटिट्यूड आहे माझं, ऑब्झर्वर कसं आहे त्यावर ते डिपेंड करतं आणि त्यानुसार तो रेकॉर्ड करतो. जे काही संदर्भ आहेत किंवा जे काही कलेक्टेड डेटा आहे तो त्या टाईपचा असेल. ओके, डिसएडव्हान्टेजेस सुद्धा दिलेले आहेत. काही ठिकाणी आपण बघणार आहोत, काही ठिकाणी तुम्हाला गरजेचं नाही वाटलेलं आहे कारण तो काही अपेक्षित नाही पार्ट तुमच्यासाठी, त्यामुळे तो आपण अवॉइड करणार आहोत जो की तुमच्या सिलेबस मध्ये येत नाही. ओके, डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय दिलंय बघा. The participant observer narrows his range of observation. For example, if there is a hierarchy of power in the group under study, he comes to occupy one position within it and thus other avenues of information are close to him. म्हणजे इथे तुम्हाला पार्टिसिपंट ऑब्झर्वर कसा आहे, त्याची रेंज कशी ऑब्झर्वेशनची, तर यानुसार तुम्हाला काही ऑब्झर्वेशन हिअरची, आता सपोज कम्युनिटी आहे त्याच्या नीड्स कशा पद्धतीने कम्प्लीट होत जातात, तुम्हाला हिअर्चिकल मेथड माहिती आहे ना, त्यानुसार ते ऑब्झर्वेशन्स घेतले जातात वन बाय वन. फर्स्ट नीड कम्प्लीट होते, मग तिथे तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसतंय, सेकंड स्टेज कुठली आहे त्यानुसार मी कुठला डेटा कलेक्ट केला पाहिजे, पोझिशन नुसार तुम्ही तो डेटा कलेक्ट करा. To the extent that the participant observer participants emotion in the objectivity is lost.
ऑब्जेक्टिव्हिटी लॉस्ट कधी होते की तुम्ही इमोशनल झालात की तुम्ही इमोशनल थिंग्स काय करता, कलेक्ट करता आणि त्या तुमच्या उपयोगाच्या नसतात. तो अनसुटेबल डेटा कलेक्ट केला जातो. अशा पद्धतीने इथे त्यांनी काही डिसएडव्हान्टेजेस पण दिलेत. हे गरजेचं नाही, पण तरी सुद्धा मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन केलं. पुढचा जो पार्ट आहे तुमचा, नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. आय थिंक मला वाटतं आपण हे पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. खूप एक्सेसिव्ह होईल आणि ते डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आजच्या लेक्चर मधलं कळलं असेल, खूप सिंपल आणि साध्या भाषेत दिले. फक्त हे तुम्हाला रिसर्च करताना एक्झॅक्टली स्वतःसाठी जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बनवणार आहात तेव्हा या गोष्टी, ह्या फॅक्ट्स फाइंडिंग्स तुम्हाला सगळ्या समजून घ्यायच्या आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. काही अडचण असेल तर विचारा.